औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील बोरामणी नाक्यावर पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी नुकताच सायंकाळच्या दरम्यान एक दुचाकीस्वार ट्रकच्या पुढील चाकात अडकल्याने अनेक फुटापर्यंत तो फरफटत गेला आणि जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक TN 52 AD 3432 या ट्रकच्या चाकाखाली दुचाकी क्रमांक MH12 CE 3797 हा दुचाकीस्वार आल्याने तो जागीच मृत्यू पावला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि पंचनामा केला आहे. मात्र या अपघातात तरुण जो मृत्युमुखी पडला त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बोरामणी नाका या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर करून देखील अपघात होत असल्या कारणाने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अपघात घडल्यानंतर काही तरुण आणि महिलांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र या बोरामणी नाका असो किंवा मार्केट यार्ड चौक असो या ठिकाणी आणखी किती जणांचा बळी जाणार हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.